आई, याच्यातलं घेऊ का पाणी मग? हो घे ना, तिथे टपात काढलंय ना मी ते पाणी, ते घे. कर बरं पटकन पटकन, आवर बरं. सोनू, ए मोनू, जा, दादा आंघोळ करते, तू पण करून घे. चला आवरा बरं पटकन. आई, तिला नको पाठवू, पहिले मला करू दे. आई, कपडे कोण टाकले? अरे बाबा, ते धुवायचे कपडे आहेत ते राहू दे, तू त्याच्यावर नको जाऊ, अजून खराब करशील. तू आज ऑफिसला नाही चालली का? हो मग काय, तर सुट्टी थोडी आहे आज. मग तू कपडे का काढले धुवायला? अरे बाबा, मग का रविवारपर्यंत ठेवतं का ते? आता आपले घरी नव्हतं तर बाबाचे कपडे तिथून, नाही तर आपण गेलो आपले गावाला आणले ते कपडे सगळं धुवते. हा, चल कर बरं तुम्ही पटकन पटकन, मला पण आवरायचं आहे, मला जायचं आहे ना आज ऑफिसला. आणि बघ तिकडून आल्यानंतर ना अभ्यास करायचा काय, 2 दिवसाचं होमवर्क जे असेल ना, आज ते घेऊन जो मित्रांकडनं आणि ते करत बसजो काय, तूही करजो आणि मुलाही करायला लावजो. हो आई. आई, याच्यातच करू का नाही तर आंघोळ? सोनिया, ते खाली टपात पाणी पाय देतं का रे, कसं रे तुझं काम? लक्षच नाही मला. आई, पाणी सांडलं. काय रे, आता तर मी भरलं होतं पाणी. बरं जाऊ दे, मला परत आणायला लागेल पाणी. काकूनं मोटर लावली वाटते सकाळीच, तिच्याजवळूनच घेतलं असतं. मी मागून आणू का? मोटर लावायला लवकर येईल डबल. नाही राहू दे, मी आणतो हापशीचं. तिला मोटर लावायला लागेल, तिच्या जीवार येते. आजी येशील तर आजीला लावायला जाय, काकू येशील तर म्हणू नको. अव, तू कोण भेट एवढं काकोले? आबाजीने सांगितलं तुम्हाला पाणी लागलं तर मोटरचं बटन दाबायचं आणि पाईप घेऊन जायचं, पाणी भरून घ्यायचं. आईला सांग की हापशीचं पाणी आणायचं नाही. हो, आबाजीनं भल्लं सांगितलं, पण ते काकूच्या अंग येते ना. जाऊ दे, काय करा लागते. तिनं मोटर लावली मग आज माहित आहे मला, म्हणून ते मी भरून घेतो. जाऊ दे, राहू दे, आता मी लहान हापशीचं म्हणू नको काही. आणि फक्त एवढं पाय, आजी जर असेल तर मग आजीला लावायला लाव. हा, आजीला लावायला लाव, पाईप घेऊन ये, मी भरून ठेवतो. एवढे कपडे धुवून घेतो मग मी. नाही तर मला हापशीचं आणा लागेल. जा बरं मग, पाय बरं आजी आहे का तू? बर. आजी, मोटर लाव. काय करावं या सोन्याचं, चुपचाप ते येतच नाही. आता येते ते रेणी घरातून आणि बशीन बड परत. जाऊ दे तिकडे. आता का आमचा का तेवढा त्यामुळं अधिकार नाही का? बिल माय सासरे भरत. या रेणूला काय इथं चबरा लागते, पण कोण तिच्या कालटोंड लावा बापा, कोणाला वेळ आहे इथं. काकू, मी सांगितलं आजीले मोटर लाव म्हणून. आबाजीने सांगितलंय मले की पाणी लागलं तर मोटरचं बटन दाबायचं आणि पाईप घेऊन जायचा. माईचे कपडे राहिले धुवायचे. आमच्या घरी पाणी पाहिजे. मायले आता हापशीचं पाणी कधी आणणार आहे? मग आईले टीवर जायला लागते. देतो पाईप इकडे. बाई सोन्याची कमाल. हाय सोन्या, राहू दे, काही काम नाहीये, राहू दे बरे, राहू दे. काही नाही, त्याला काय समजते रे. सोन्या राहू दे, मी हापशीचं आणतो. काऊन? आबाजीनं सांगेलाय की पाणी लागलं तर मोटरचं बटन दाबायचं आणि पाईप घेऊन जायचा. लाव काकू, मोटर लाव. माय पाणी भरायला लागते. ने ना बापा, ने ना, इरस ने ना उचलून, मी तर म्हणतो. हा, इरस नाही उचलून तो घरी, बाबाजीनं सांगितलं. नाही, इर राहू देतो आला घरीच. इरचं काय करू? पाईप दे फक्त मला. पाहिलं पाहिलं म्हटलं ताई, किती पोरग चबर झालं. हा, असं तोंडी येते म्हटलं मोठ्याच्या. तुम्ही त्याला शिकलेले आहे, असेच शिकून राहिले का पोर? मोठाच्या तोंडी ये ना, पहा ना कसं बोलते काऊन. हा, अ काकू पाईप दे, आबाजीनं सांगितलं. हा, अगं मी त्याला म्हटलंच की काही काम नाहीये, त्याला सांगा लागते, जरा शिल्लक बोलत राहते तो. हा, समजते सगळं मला, मी काही मॅळ नाहीये, तुम्हीच पाठवलं असेल ना. पण बोलणं पहा ना सोनचं. हा, किती खेसकावून बोलते, ले दागिरी करते निरा. मी का नाही म्हटलंय का मोटर लावायला, मला म्हणते आबाजी सांगितलं म्हणते आम्हाला. काकू, सरक बाजूला सरक. मग आबाजीनं सांगेल पाईप पाण्याचा. सरक, जाय ते वरती पाईप कड बरं. तो जॉईंट सुट्टे नाही तर. हा, आईले कपडे धुवून ड्युटीवर जायला लागते. दे ना, मीच देतो ना पाणी भरून, कपडे धुवून. तो आई ड्युटीवर जाते. मोठा सांगते चबऱ्या झाला रे, ले भादर भादर करत, मोठ्या तोंडी येत. असं बोलत असतात का मोठ्यांसोबत? हा, आणि तुला का मी नाही म्हटलं का पाणी भरायले? हा, मोठा मला सांगता आबाजीनं सटलं. उशीर झाला. चालली का बाई? हा हो बाबा, बस निघालीच होती. आज उशीर झाला नाही? 10:30 वाजले. 10 वाजता निघतो नाही तर. हो ना, आज थोडासा उशीरच झाला. जाते मी पोर म्हणा, तसं काही नाही. हो, आज मी येईन बाई दयपारून तिकडे. कशासाठी बाबा? या ना, काही काम असेल तर मला सांगा. नाही, माने काही काम ते आपले तेजराव काका आहेत की, ते तेच काही काम आहे जरसं. तर मग येतो, मग ये मग हापिसात. मग या ना बाबा. हो. ते सोळंकी आहे ना कोणी तुमच्या हापिसात, ओहो, त्याच्या अंग काही काम आहे त्याले. ते मला म्हणत, म्हटलं चला मग मला सुनबाईच्या हापिसले जाऊ. म्हटलं चला ना. मग मला ते बाईच्या इकडे नाही काम, ते सोळंकी आहे म्हणे कोणी काय आहे, तर त्याच्या इकडे काही काम आहे.
ते वावराची मोजणी गिजणीचं काहीतरी हायचं. मला ते अर्ज करेल आहे ते न, पण मला ते मोजणी आली नाही अजून का असं काहीतरी आहे. त्याच्या संबंधितच बोलायचं आहे म्हणते त्याच्या संग. हो का, असं का? फोन गिना आलता दिनूचा, काय म्हणते आईची तब्येत? चांगली आहे बाबा आता. तब्येत तब्येत एकदम चांगली. तब्येतचं काही नाही आता. तब्येत चांगली आहे आता. हो ना. चांगलं आहे चांगलं आहे. जाय मग जाय, उशीर होते तुला. हो. चल बाई, आज खरंच उशीर झाला. आज लवकर जावं लागेल. उशीर झाला आज. 10 निघाला की बरोबर होते. निघाल्या का मॅडम हापिसले? हा हो निघाली. मला दिसले म्हणलं बाई, नाला बाई मॅडम तुमचं बरं आहे बाई. सकाळी भरभर अलल तिकडलं तिकडे तिकडलं इकडे करून टाकलं की चाललं बाई हापिसले. दिवसभर आपल्यात मस्त. आमचं तर माझ्या घरी दिवसभर सासूचं करा सासऱ्याचं करा. तुमचं बरं आहे बाई, ना सासूचं करा लागे ना सासऱ्याचं करा लागे. मस्त स्वतः लेकरायचं नवऱ्याचं केलं की चाललं दिसले मस्त दिवसभर मॅडम मॅडम मॅडम. अगं मग तू पण जॉब कर. केला असता. मला का नोकरी लागत नाही, मी बी जॉब लागते, मी शिकेल हाव. का परीक्षा देऊ शकत नाही. पण मग मी नोकरी करीन तर सासू सासऱ्याचं कोण करीन आपल्या? आता तुम्ही तर दिला बाई सोडून. चाललं आता मी सोडून तर कसं होणार आहे रेनू? आपले सासू सासरे अजून तर म्हातारे झाले नाहीत की बा जाग्यावरच बसले, त्यांच्याच्याने काही होत नाही. ते मला वाटते अजून काही वर्ष तरी स्वतः तेवढं करू शकतात. जेवढं की बा तू ड्युटीवर गेली तर मागचं काही राहिलं तर जेवण गिवण करणं, एखादं काही काम करणं, तसेही सासूबाई कामं करतच राहतात ना. मग तू जॉब केला तर का त्या करू लागणार नाहीत? तशा त्या चुप बसलेल्या असतात, कामं करतातच ना त्या. आणि तुला कुठं अजून त्यांना घास भरवा लागते, त्यांची साडी धुवा लागते का, त्यांना खूपच संडास बाथरूमला हात धरून न्याय लागते. ते बोलायच्या गोष्टी वागून पा सासू सासरे, मग समजीन. एक माणूस शिल्लक असला घरात तर किती धंद्या निघते त्याचा, आणि गुतून राहा लागते त्याच्यात. आणि टेन्शन डोक्यावर. सोपं आहे का? घास नाही भरवा लागत, पण भरून नाही ठेवा लागत, त्याचे बोलणे नाही ऐका लागत. तुमचं वर आहे ना बाई, मस्त पैकी घोंगडं टाकून दिलं जाय तिकडे. बरं रेनू, आता हा विषय आपण नंतर घेऊ. काही काम असेल अर्जंटचं तर सांग, कारण मला जर उशीर झाला मुळातच आणि मला जायला उशीर होऊन राहिला. हो बरोबर आहे. हे विषय सगळे माझ्यासाठी आहेत ना. तुम्हाला काही घेणं नाही, सासूचं नाही ना सासऱ्याचं नाही. प्रॉपर्टीत हिस्सा मागसाल फक्त बरोबरीचा. नाही तर मग मला थोडं शिल्लक दे जा, की मिळं वागून राहिली त्यांना तर. कशी आहे तुमच्या आईची तब्येत? चांगली आहे? मी तर भेटीला येतो म्हटलं ना, त्या दिवशी निघालो, वेळेवर येईल काही काम निघालो. खेळणे चांगले आणले, तुम्ही घेतले वाटते नाही? नाही, ते माझ्या आईच्या पैशाने आणि आईनी घेतले, माझ्या लेकरीसाठी तुझ्या लेकरीसाठी. मी नाही घेतले. सांगितलं तर होतं तुला काल की हे आईनं दिले म्हणून. नाही, मला वाटलं की तुम्ही घेतले असतील. मग रेनू, मी घेतले असते तर सांगितलं असतं की बाबा मी आणले रे हे खेळणे. मी काय सांगितलं की आईनं घेतले, म्हणजे त्या मुलांना काय सांगितलं मी आईनं दिले. आणि मला काही रेनू तशी सही नाही की स्वतः घ्या आणि आईचं नाव सांगा, का आईनं घेतलं तर स्वतःचं नाव सांगा. मी जे आहे ते खरं सांगत असतो, स्पष्ट सांगत असतो. ते आईनं घेतले लेकराईले. आता आईनं सोनूले मोनूले घेतला म्हणून तेच असले नाही गेलं, कितले लेकराईले घ्या बा. आणि राहिला प्रश्न आईच्या तब्येतीचा, तर मस्त आहे. आणि त्याच्यापेक्षा प्रश्न तुझा जो उद्भवला की सासू सासऱ्यांना वागून राहिली तर तुला शिल्लक प्रॉपर्टी हिस्सा द्या, तर त्याविषयी तू मामासोबत आणि आईसोबत बोल. आपले सासू अजून जिवंत आहेत, ते कोणाला द्यायचं कसं द्यायचं ते द्यायचं ते ठरवतील. याविषयी मी तर काही अजून तुला निर्णय देऊ शकत. तू सासऱ्यांसोबत आणि सासूसोबत दुपारी मस्त आरामात या विषयावर डिस्कशन कर. आणि मी तर म्हणते आजच लिहून घे तुझ्या नावावर. मला काही फरक पडणार, आजच लिहून घे तुला काय शिल्लक पाहिजे नाही पाहिजे काय नाही ते. सासू सासरे जिवंत आहेत ना अजून आपले. हा निर्णय त्यांच्यासाठी. चल येते मी, शिरून राहिला मला. लेच आहे मोठी, चटाचट बोलत राहते निरा. मी लहान हाव म्हणून ऐकून घेतो म्हण. थांब, आता येऊ देईल हापेसातून घरी. संध्याकाळी जा तुझीच्या घरी. मला साधे ते शिल्लक नाही दे म्हणतो, आजच दे लिहून.
फुकट आहे का? बुडा बुडी रे बागून राहिली मी. तिचे ममने थापणं काय नाही धंदा नाही का इले का आहे. मस्त येणं आहे त्या पिठावर गोटा ओढायले आणि शिल्लकचा हिस्सा घ्यायले. आजच करू तर मानावानं शिल्लकचं 2 एकर मी. सासू सासऱ्याले बघून राहिली. 2 एकर तर शिल्लक मला भेटलंच पाहिजे. दीदी ते तुझा फ्रॉक टाकला का तिथं वाढवायले? होय मी टाकला, मगच टाकला ना तू दिला तेव्हा. बरं जा मग, तू तुझं करत बस आहे. होमवर्क राहिला असेल ना, जा मग. आई ते माझी बावली कुठे ठेवली? दिसूनच नाही राहिली. तिकडेच अशी. मी नाही घेतली बावली, मला दिसली नाही तुझी. मला नाही दिसून राहिली ना, कुठे टाकली? आजीने टाकली शी. जाऊ दे, विचार नको दिली अजून आघात येईन. तसे आपण कुठे गेलो की आघातच येते तिच्या. अगं माझी बावली आहे ना, शांत आजीने एवढी छान मला घेऊन दिली ना. आजी ग, आजी माझी बावली दिसली का ग तुला? निधी तशीच थप्पू गेलाय ते. काय मग काय म्हणता? कालपासून आली तर तोंड नाही उरलं. आता दिसली का तुला आजी? आजी मला तू कालच दिसली आल्या आल्या. मला काम आता पडलं. माझी बावली घेतली का ग? हो नाही घेतली. मला धंदा काही म्हटलं बसतो त्या बावली संग खेळत. कालपासून आले तर तोंड नाही उरलं. मायचंही नाही नवरीचंही नाही. लय तीर गाळला का पंढरपुरात जाऊन? नाही तर म्हटलं ते खलाच्या घरीच राहता का? तर ती आता येतच ना का दोघी मायली की बस. म्हणलं त्या पंढरपुरातच राहता. शिल्लक बोलत नाही ती बाई. माझी वर ना आता असं करा काय करा, तोंड पाहिजे जात नाही तर मला तोंड पा वाटत नाहीच. बडबड बडबड करत राहते. आजी तू माझी बावली घेतली का ग? अजून माहिती आहे का आम्ही किती मज्जा केली? एवढी मज्जा केली आम्ही. पावसात भिजलो, मस्त डान्स केला, मस्त खूप खूप मज्जा केली. पंढरपूरला गेलो होतो ना आम्ही, तर तिथे पण नदीत आंघोळ केली, मस्त रूम मध्ये झोपलो. खूप खूप मज्जा केली आम्ही. येताना पण मज्जा केली, जाताना पण मज्जा केली. आम्ही बाहेर जेवलो, आम्ही जाताना शेतात जेवलो, येताना हॉटेलमध्ये जेवलो. शांता आजीने आम्हाला खेळ घेऊन दिली, मला बावली घेऊन दिली. सगळ्यांना जे जे पाहिजे होतं ते घेऊन दिलं. ती मला बावली दे ना ग, मला खेळायचं आहे तिच्यासोबत. दिली मी फेकून ते बावली. ते शांतीने घेऊन दिली मोठी घरी घेऊन. कर्नाटक्या बोळ्याची शांती. ते तिच्या हातचं काही घ्यायचं काम आहे का? कुठं फेकली माझी बावली? दिली मी खतावर फेकून तिकडे. अजिबात आणशीन तर घरदार कर. तसंच त्या शांतीनं घातलं काही मायले तो बापाले. तू आबाली इकलं तिच्या मागच पैतात निरा. पुरात वाहून गेली तर वापसच खायला आली. काय सांगा कर्नाटक्या पोळ्याची. सारा गावाले करणी केली, गावाले काही ना काही घातलं म्हणून तर सारा गाव तिच्या मागं पुढे मागुडे पैते. बायाईले तसंच आणि माणसाईले तच भुरणी पाडली तिनं. शांताबाई बातमीला लोक केवढं काय सोनं लागलं काय सांगा ते. सारे जास्त तर तू मायलेच घातलं. तो मायला सक्की सासू आहे का काय सांगा? का मायच होय पोटातून निघाली. एवढा तिचा पुळका आहे तो मायले. आत्या काहून काही बडबड करत राहता? डोक्यात फरक पडला ना मला. मी बडबड करतो असं मुज्जर बोडायचे. खाली मुंडीत पाताळ धुंडी जाऊ नको म्हटलं होतं ना. काले गेली बा का पाहिलं नव्हतं का काही पंढरपूर? गेली मोठी त्या आळाने बाहेर बसून. ते मेटेट गाय गेली. घराची काही नाव माणूस की इज्जत काही ठेव ना जराशी. त्या माणसात जाऊन बसत. कोणत्या माणसात जाऊन बसली मी? शिल्लक बोलत राहता जास्तीच्या. ऐकून राहिले शिल्लक बोलून राहिला. कोण बाया नव्हत्या का संग? माणसंग गेलती का मी? तुमचं पोरग नव्हतं का संग? मा पोरग तर भल्लं बागड्या भर म्हणा त्याने. बस म्हणा बायकोच्या पदराळ. बायकोले पदरही नाही ती बसणार आहे. काय तोंड्या पोळ्याचा कसा जन्म घातला काय सांगाव म्या. कुपूत आहे कुपूत. माईची काही त्याला मेही नाहीये. लोकांच्या मागे हेंटे. आजी माझी बावली एक खाणीन साजरी. काची बावली हो? तो बाबा घरी काही नाही का? तो आबानं सारं इकून टाकलं का? लोकांच्या घरचे खेळणे घ्यायला लागतात तुले? माझ्याजवळ का पैसा नव्हता का तुले घेऊन द्यायले? शाने घेऊन दिली तू चालली घेऊन. खबरदार जर बावली घरात आली तर विचार करून ठेव. आता तिले कोण चिमटे काढून राहिले? कांडा साजर घराबाहेर काढून द्या अशी हाय तर. अक्कल कवडीची नाही. मॅट आहे मॅटी पोरगी. पुढी मोठी घोडी झाली पण अजून अक्कल नाही आली. लांडल्यासारखी ताल तोडत राहते. बावले संग खेळाचं वय आहे तुला? बावले संग खेळाचं वय आहे? मारू नको ना ग. आता तिले मारू नका.
तिनं काय केलं? मग आता लहान नाही तर का आली का लग्नाली? खेळू दे, खेळते तर. काय झालं? पप्पा, आजी मारलं. काय हो आई, काय झालं? तिनं काय केलं आता? त्या शांतीनं तुला नाही दिल्या का बांगड्या घेऊन? हा, तो बांगड्याच दिल्या का फक्त? ते घ्या लागत होते, ते एक डझन घाला लागत होते हातात. हा, काही कोण बोलत राहतो आई तू? निरा पा कशा करून राहिल्या? काल आल्या तापासून दागडतोय त्याचा. हा, तरी मी शब्दाने बोलून राहिली. हा, त्या निधीची बावली फेकून दिली. काऊन तर त्या शांताकाने घेऊन दिली म्हणून. तेल तर वाटते की मी जावंच नाही कोणात. ते चांगलं आहेत त्या शांता काकू. जाय मग तिच्या घरी राहिली. निघ निघ मग घरातून. निघ लवकर. सोडा मला. चालल्या मोठ्या. झपमा सांगून ठेवतो, अंगाला हात नाही लावायचा. लय लय तुला त्या शांतीचा पुडका आहे ना, जा ना मग तिच्या घरी राह. शांता काकू लय चांगले आहेत. कर्नाटक बोडायची आहे ती शांती. बरे आहेत तर, तुमच्यापेक्षा चांगल्याच आहेत. येऊन निधी इकडे. नंदी नको लागू. तेच बाई कर्नाटक स्वतः लोकायला म्हणते. चुडेल कुठची मारते, सुनीले मारते, नातीले मारते, पोराले भर म्हणते. बाई आहे का हे? इजोटीन बोळेली. ऐकलं ऐकलं पाय काय म्हणते? ऐकलं? आई, तू काऊन घरातलं वातावरण खराब करत राहतो? हा, तू तू निघ पहिले मा घरातून. हा, तूच एक नंबरचा राम आहेस. हा, तू हराम आहेस म्हणून तिची तोंडसाठी काय म्हणते पाय ना, त्या शांतीसाठी मासंग भांडते. हा, तू तिला घराच्या बाहेरही काढून देतो, तू मुकीच राहीन काय? हा, किती काय का होता लोकांना? काय वाईट काय केलं? मी नव्हतो का संघ? सगळ्या घातल्या बाया होते, सगळे लेकर होते, गेलो मग काय झालं? हा, एकटी गेली का कोणा संघ? एवढी भांडू गेली तिच्या संघ. अल तुझं डोकसं खात राहते. कायचा राग आहे हो तुला एवढा? साऱ्या गावाचा राग करत राहत. हा असा, तो तसा, तो तसा. सारे लोक खराब आहेत पण तूच लय चांगली आहेस. सांगून ठेवतो शांततेनं. मी विचारून गेली तिथे मा संघ आलती. आता डबलचा हा विषय काय ना, खरंच घर सोडून जाईल. चालत जाईन मोरीला मा बायकोले घेऊन मी. बोल मग तू एकटी. पंढरपूरले गेले तसं काही काही लयच काहीतरी कुठे इकडे गेलतो. अरे तुझं कुलीवली गोष्टीसाठी तमाशा करत राहते.